मित्रांनो, महाभारताची कथा आपण सगळ्यांनीच ऐकली आहे. पण या महाभारताचा पाया ज्या कथेवर रचला गेला, ती एका मुलीची आणि एका ऋषीची कथा तुम्हाला माहीत आहे का? एक अशी मुलगी जिचा जन्म माशाच्या पोटातून झाला आणि एक असे ऋषी ज्यांनी नकळत स्वतःच्याच मुलीकडे जवळीक साधण्याची मागणी केली. निसर्गाचा असा कोणता खेळ होता, ज्यामुळे एका मुलीच्या शरीरातून येणारा माशाचा दुर्गंध थेट कित्येक मैल पसरवणाऱ्या सुवासात बदलला? आणि कशामुळे गंगापुत्र देवव्रताला भीष्म बनण्याची भयानक प्रतिज्ञा घ्यावी लागली? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाभारतातील हेच सर्वात मोठे रहस्य जाणून घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एके ऑल कंटेंटमध्ये. ऋषी पराशराची प्रतिज्ञा आणि ती अक्षमता. कथा सुरू होते द्वापर युगात. पराशर नावाचे एक अत्यंत विद्वान आणि सिद्धिप्राप्त ऋषी होते. लग्न झाल्यावर त्यांना समजले की त्यांच्या वडिलांचा राक्षसाने वध केला आहे. वडिलांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी ते घर सोडून जंगलात तपश्चर्या करायला निघाले. जाताना त्यांच्या पत्नीने विचारले, तुम्ही चाललात, पण माझे काय? मला अपत्य कसे होणार? तेव्हा ऋषींनी वचन दिले, मी काही वर्षांनी माझी शुक्रशक्ती कोणाच्या तरी हातून तुझ्याकडे पाठवून देईन, ज्यामुळे तू गरोदर राहशील. काही वर्षांनी त्यांनी आपले वीर्य एका पिंपळाच्या पानावर ठेवून एका कावळ्यासोबत पत्नीकडे पाठवले. पण वाटेत त्या कावळ्याची एका ससाण्यासोबत लढाई झाली. त्या गडबडीत ते पानावरचे वीर्य थेट यमुना नदीच्या पाण्यात पडले आणि एका माशाने ते गिळले. तो मासा गरोदर राहिला. मित्रांनो, आता पाहूया मच्छोदरीचा जन्म. यमुना नदीच्या काठावर एक कोळी राहत होता. एका दिवशी त्याच्या जाळ्यात तो मासा सापडला. कोळ्याने घरी आणून मासा कापला तर आश्चर्य म्हणजे त्यातून एक सुंदर मुलगी बाहेर आली. माशाच्या पोटातून जन्म झाल्यामुळे तिच्या शरीरातून माशाचा तीव्र दुर्गंध यायचा, म्हणून तिचे नाव मच्छोदरी ठेवण्यात आले. 14 ते 15 वर्षानंतर ऋषी पराशर आपली तपश्चर्या संपवून त्याच जंगलाच्या वाटेने घरी परतत होते. वाटेत यमुना नदी लागली. नदी पार करण्यासाठी ऋषींनी कोळ्याला हाक मारली. कोळी जेवत असल्यामुळे त्याने आपल्या तरुण मुलीला म्हणजेच मच्छोदरीला सांगितले, तू ऋषींना नावेतून नदी पार करून दे. निसर्गाचा खेळ आणि 3 अटी. निसर्गाचा खेळ पहा मित्रांनो. ऋषी पराशरांना माहीतच नव्हते की ती मुलगी दुसरी कोणी नसून त्यांच्याच वीर्यापासून जन्माला आली त्यांची मुलगी आहे. मच्छोदरीचे रूप पाहून ऋषी तिच्यावर मोहित झाले आणि त्यांनी तिच्याकडे संबंध ठेवण्याची इच्छा व्यक्त केली. मच्छोदरीने आधी नकार दिला, पण ऋषी ऐकत नाहीत हे पाहून तिने त्यांच्यासमोर 3 कठीण अटी ठेवल्या. पहिली अट, आपल्याला असे करताना जगातील तिसऱ्या कोणत्याही व्यक्तीने पाहू नये. ऋषींनी लगेच आपल्या शक्तीने नदीच्या मध्यभागी एक कृत्रिम बेट आणि धुक्याचे साम्राज्य तयार केले. दुसरी अट, संतानाच्या जन्मानंतरही माझे कौमार्य भंग पाळता कामा नये. ऋषींनी त्यालाही होकार दिला. तिसरी अट, माझ्या शरीराचा हा माशासारखा दुर्गंध कायमचा नष्ट होऊन तिथे मनमोहक सुवास यावा. ऋषींनी तिच्या शरीराचे रूपांतर अशा सुगंधात केले जो कित्येक मैल दूरपर्यंत पसरायचा. यामुळे पुढे तिला गंधवती किंवा सत्यवती म्हटले गेले. या अटी पूर्ण झाल्यावर त्यांच्या संबंधातून नावेमध्येच एका पुत्राचा जन्म झाला, ज्याचे नाव कृष्ण द्वैपायन ठेवले गेले. हेच पुढे चालून महान महर्षी वेदव्यास म्हणून प्रसिद्ध झाले, ज्यांनी महाभारत लिहिले. भीष्म प्रतिज्ञा आणि विचित्र वीर्याचा वंश. हीच सत्यवती पुढे हस्तिनापूरचा राजा शांतनूची राणी बनली. राजा शांतनू सत्यवतीच्या प्रेमात पडले होते, पण सत्यवतीच्या वडिलांच्या अटीमुळे की सत्यवतीचा मुलगाच राजा बनेल. राजा शांतनूचे मोठे पुत्र देवव्रत यांनी आयुष्यभर लग्न न करण्याची आणि ब्रह्मचारी राहण्याची भीष्म प्रतिज्ञा घेतली. पुढे सत्यवती आणि राजा शांतनू यांना 2 मुलगे झाले, चित्रगंध आणि विचित्रवीर्य. चित्रगाद युद्धात मारला गेला तर विचित्रवीर्य आजारपणाने अपत्य नसतानाच मृत्यू पावला. आता कुरु वंशाचा दिवा विझणार होता. वंशाच्या रक्षणासाठी सत्यवतीने आपल्या पहिल्या मुलाला म्हणजेच महर्षी वेदव्यासांना बोलावले आणि विचित्रवीर्याच्या दोन्ही पत्नींना म्हणजेच अंबिका आणि अंबालिका त्यांच्याकडून अपत्य प्राप्ती करून घेण्यास सांगितले. धृतराष्ट्र. वेदव्यासांचे कडक तेज पाहून मोठी राणी अंबिकेने भीतीपोटी डोळे बंद केले, म्हणून तिचा मुलगा धृतराष्ट्र जन्मांध आंधळा जन्माला आला. पांडू.
दुसरी राणी अंबालिका वेदव्यासांना पाहून भयाने पांढरी पडली, म्हणून तिचा मुलगा पांडू हा रोगाने ग्रस्त जन्माला आला. विदुर. तिसऱ्यांदा अंबिकेने स्वतः न जाता आपल्या दासीला पाठवले. दासी शांत राहिली म्हणून तिच्यापासून अत्यंत विद्वान अशा विदुराचा जन्म झाला. भीष्म पितामहाच्या जन्माचे सर्वात मोठे रहस्य. आता प्रश्न उरतो की शांतनू आणि गंगा यांच्या पोटी भीष्माचा जन्म कसा झाला. पूर्वजन्मात राजा शांतनू हे राजा महाभीष होते. एकदा ब्रह्मदेवाच्या सभेत वारा आल्यामुळे देवी गंगेचा पदर उडाला. सर्व देवांनी नजरा खाली केल्या, पण महाभीष गंगेकडे एकटक पाहत राहिले. या चुकीमुळे ब्रह्मदेवांनी दोघांनाही पृथ्वीवर मनुष्य म्हणून जन्म घेण्याचा शाप दिला. पृथ्वीवर महाभीष यांनी शांतनू म्हणून जन्म घेतला. गंगेने शांतनूसोबत लग्न करण्यासाठी अट ठेवली की तुम्ही मला कधीही कोणताही प्रश्न विचारणार नाही, नाहीतर मी सोडून जाईन. शांतनूने अट मान्य केली. गंगेने एकामागून एक आपल्या 7 पुत्रांना जन्माला येताच नदीत जिवंत वाहून दिले. ते पूर्वजन्मातील 8 वसू होते, ज्यांना शापातून मुक्त करायचे होते. पण जेव्हा 8व्या पुत्राची बारी आली तेव्हा राजा शांतनूचा संयम सुटला आणि त्यांनी गंगेला अडवले. अट तुटल्यामुळे गंगा त्या 8व्या मुलाला घेऊन निघून गेली आणि 18 वर्षांनी त्याला सर्व विद्या शिकवून शांतनूकडे परत आणले. हाच मुलगा पुढे देवव्रत म्हणजेच भीष्म पितामह बनला. तर मित्रांनो, महाभारताची ही अनकुशित कथा तुम्हाला कशी वाटली विचार करा. जर ऋषी पराशरांनी त्या दिवशी नावेमध्ये सत्यवतीवर अटी पूर्ण केल्या नसत्या तर ना वेदव्यासाचा जन्म झाला असता, ना धृतराष्ट्र पांडू आले असते आणि ना महाभारत घडले असते. ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन रहस्यमयी आणि ऐतिहासिक माहितीसाठी तुमच्या हक्काच्या एके ऑल कंटेंट चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका रंजक विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.